हॅलो 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 येतोय आवाज येतोय हॅलो 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 येतोय ना गारटलो नाही ना नाही तर काय व्हायचं माहितीये काय बुवा खेड्यात आलेला आहे साप गारटवून गेलेत बरोबर ना हा पण गराटे बुवाकडनं फुल गरमागरमी अपेक्षा करायची बरोबर ना बघा वारी कशी ठेवतोय तुमच्या समोर या ठिकाणी कविता देशपांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण माझ्या वाद्यवृंदासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। साई श्रद्धा नृत्य कला पथक मुक्काम पाथरट पोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी तुरेवाले शाहीर सुशांत गराटे आपल्या सर्वांचे ऋणी आहोत म्हणून एकदा होऊन जाऊ द्या दुबळेश्वराच्या नावानं सांग भलं येलकोट येलकोट हा म्हणून हेलो हेलो शेख शेख हेलो हेलो दे जरा दे शेख हेलो हेलो नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या पावलानी मी स्वप्नात यावे नजरेत तुझ्या स्वतःला पहावे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती देशील ना मला साथ देशील ना माझा होशील ना माझा होशील ना चढवूनी हा साज मी आलो रणाला आशीष द्यावा यमज पामराला करता ही सेवा आनंद मनाला फुलू देत सूर माझे आज या क्षणाला या दुबळेश्वराच्या पावन चरणाला आळवी तो मी सप्त सुरांच्या या माळा तव सेवेचा प्रसाद मिळविला उजडा हा रसिका तुला उजडा रसिका तुला
विधाता विघ्नहर्ता माझा बाप्पा गणराया, महाराष्ट्राचं कुलदैवत श्री देव खंडेराय आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करून सह्याद्रीच्या या उंच पर्वत रांगांच्या हिरव्यागार दरी खोऱ्यात साधू संत महंत ज्ञानवंत देवदेविकांच्या पुण्य श्लोकानं पावन झालेल्या या पवित्र आणि पावन भूमीत अथांग सागराच्या नवकुशीत नवांगानी आणि विविध कलागुणांनी नटलेला व लोककलंकरने बहरलेला गोड अमृतवाणीने सजलेला हा माझा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत योगी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्याची धर्मवीर धर्मरक्षक राजे छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना करून राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ शिक्षण ज्योती आई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या माझ्या महाराष्ट्रातील साधू संतांना आणि तमाम कलाप्रेमी रसिकांना लोकशाहीर दत्ताजी गराटे निर्मित ही माझी शाखा साई श्रद्धा नृत्य कला पथक मुक्काम पाथरट पोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी तुरेवाले शाहीर सुशांत गराटे आणि मंडळींचा मानात सामुद्रा मानात सामुद्रा मानात सामुद्रा या ठिकाणी आजची सेवा सादर करण्याची संधी दिली ती श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान मालगुंड या मंडळाचे सर्व पदाधिकारी गावकर मानकर या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचा पहिला फोन आला ते माझे गुरुबंधू शाहीर सुनीलजी लोकडे, त्याचप्रमाणे या पंचक्रोशीमध्ये नावारूपाला असलेले ख्यातनाम शक्तिवाले शाहीर नरेंद्र मोरे बुवा, त्याचप्रमाणे या कलेमध्ये मला लाभलेला माझा सगळा मित्रपरिवार आणि या कलेवर प्रेम करणारे आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व गुरुजन वर्ग कलावंत वर्ग सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर यांचा वाद्यवृंद आहे या सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे कोकणातील नामवंत युट्यूबर्स ज्याच्यामध्ये पहिलं नाव ज्याचं येतं तो माझा श्यामदत्त शितप या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी फणसवळे गावातून पड्याळ कंपनी आलेली आहे त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे माझा वाद्यवृंद बेंजोला साथ करतोय माझा राकेश दादा गराटे, ढोलकीला साथ करतोय गोरक्ष लिंगायत, मयुरेश सुवारे, बँडसाठी साथ करतोय संतोष जोशी आणि कीबोर्डसाठी साथ करतोय प्रसाद कुर्टे आणि माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय सुंदर असा पोहोचवतोय माझा लांजा गावचा सुपुत्र पंकज येरीम दादा। तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुजरा करून या ठिकाणी आज 14 फेब्रुवारी होती काल बरोबर ना, 15 चालू झाली पण काल व्हॅलेंटाईन डे होता ना हां, पण आपल्या देशासाठी एक काळा दिवस पण कालचा मानला जातो। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये जे आपल्या देशाचे शूरवीर जवान शहीद झाले त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ही माझी शाखा सोमेश्वर नृत्य कला पथक शाखा मुंडर यांच्या वतीनं आजची ही कला आपल्या समोर सादर करतोय। बघा लक्ष असू द्या। त्याचप्रमाणे आज माझ्या जोडीला बायको म्हणू लाभलेलं आहे ना गोड गळ्याचे शाहीर माननीय सन्माननीय खेड गावची आन मान शान किंग ऑफ शक्तितुरा बरोबर ना, सगळं सारवान करून गेलेलं आहे तरी पण प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदमबुवा तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो।
तुमच्या चरणाशी आहे. सुखाची चाहूलही तुमच्या चरणाशी आहे. तुमच्या प्रेमा पोटी आज मी उभारणात आहे. सदैव राहो तुमची साथ मला, सदैव राहो तुमची साथ मला, हीच या मनाची आस आहे. कारण तुमची जागा हृदयात माझ्या सदैव खास आहे. आणि म्हणून बुवानी स्तवन आदिमायेवरती गायलेलं आहे. सुंदर स्तवन बुवांचं, बरोबर ना? सुंदर आदिमाया श्रेष्ठ केलेली आहे. म्हणून बुवा बघा माझा शंकर कसा माझ्या स्तवनातून श्रेष्ठ करतो आहे. बघा कसं काय म्हणायचं आहे. जटाधारी तो शिव शंकर भोळा, गळा रुंड माळा भस्म कपाळा. जटाधारी हा शिव शंकर भोळा, गळा रुंड माळा भस्म कपाळा. योगी हा डमरू वाला, योगी हा डमरू वाला. स्तवन गातो सभारणाला, स्तवन गातो सभारणाला. माझा शंभू महादेवाला. बरोबर आहे ना? बुवाने आदिमाया गायली. मला शंकर श्रेष्ठ करणं, पुरुष श्रेष्ठ करणं गरजेचं आहे. विषय बरोबर आहे ना? योगी हा डमरू वाला, स्तवन गातो सभारणाला. माझ्या शंभू महादेवाला. जटाधारी हा शिव शंकर भोळा, गळा रुंड माळा भस्म कपाळा. जटाधारी हा शिव शंकर भोळा, गळा रुंड माळा भस्म कपाळा. योगी हा डमरू वाला, योगी हा डमरू वाला 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 वाला. स्तवन गातो सभारणाला शंभू महादेवाला. 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 जटावर तांडव करतो गिरी पर्वतावर, तांडव करतो गिरी पर्वतावर, तांडव करतो गिरी पर्वतावर. स्मशान योगी हा विश्वंभर, पिनाक पाणी मायेचा सागर. पिनाक पाणी मायेचा सागर, पिनाक पाणी मायेचा सागर. दैवार वंदन करू मनोभावे, वंदन करू मनोभावे. कैलासीच्या देवाला, कैलासीच्या देवाला वाला वाला वाला. स्तवन गातो आजरणाला शंभू महादेवाला. स्तवन गातो आजरणाला शंभू महादेवाला.
वर स्वयंभू मानान बसला मालगुंडे या गावाला मालगुंडे या गावाला वाला 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 स्तवन गातो आजरणाला शंभू महादेवाला 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 जटाधारी हा शिवशंकर भोळा काळा रुंड माळा भस्म कपाळा जटाधारी हा शिवशंकर भोळा काळा रुंड माळा भस्म कपाळा योगी हा डमरू वाला योगी हा डमरू वाला 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 स्तवन गातो आजरणाला शंभू महादेवाला स्तवन गातो आजरणाला शंभू महादेवाला स्तवन गातो स्तवन गातो आजरणाला माझ्या शंभू महादेवा बोला श्री गणपती गजानन सावदेवी माते जागे वाले लोकशाहीर दत्ताजी गराटे गुरु अखंड हरदाश्वळीचा असो दुबळेश्वराचा असो गणपती बाप्पा मोरया. आहा. क्या बात हॅलो बघा स्तवन झालं आणि पारितोषिक आलेलं आहे शक्तिवाले शाहीर आमचे परम मित्र श्री नरेंद्र मोरे बुवा यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे गणराज काजरेकर यांच्या माध्यमातून खास पालीवरून 551 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सुशांत गराटेने गायलेली घाटोळी झाली पाहिजे बरोबर ना म्हणून बघा काय म्हणतो आहे
हॅलो, कविता देशपांडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. म्हणून बघा काय म्हणायचंय, पंक्यादा ओय मॉनिटर मॉनिटर, फक्त गण होऊ द्या, गण होऊ दे, नंतर फक्त बघित राहायचं. काळोखाच्या सारून रातीला बाई ग पहाट पारीला उगवला सूर्य सह्याद्री रंगला अनवाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला अनवाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला. मग आता कसं स्वराज्याचं तोरण बांधलं शिवबान राजान, सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला ग. स्वराज्याचं तोरण बांधलं शिवबान राजान, सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला ग. शिवबराज 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 छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. शिवबराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. शिवबराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. शिवबराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. शिवबराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. आणि आता बुवांकडे वळतो बघा. गणातनं गण घ्यायच्या आधी चालू करतो आहे ना, गण घ्यायच्या आधी चालू करतो. पौत कोणला बांधला कुणी बांधला आहे ना, कदलाव ना. हा अक्षय धावडे शाहिराचा फेमस गण फरमाईश तुझा निरोप घेताना 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. घेणार पण बुवा जो गण गायलात ना, जो गण शक्तिधुऱ्यात लोकडे बुवा शक्तिधुऱ्यात, प्रश्न हा एकच बरोबर ना. तुम्हाला जर काय म्हणायचं ना, पौत कुणी बांधला, पहिलं कुणी बांधला, दुसरं कुणी बांधला, राखी कुणी कोणाला बांधला, हा व्हॅलेंटाईन डेचा बँड कुणी बांधला, हा या तुम्ही गाण्यातनं सांगायचं. प्रश्न मला असेच बोलून नाही दाखवायचे, तुमच्या पद्यातनं मला दिसला पाहिजे प्रश्न बुवा. शक्तिधुऱ्यात नाही तर नियमाप्रमाणे प्रश्न हा एकच, जो गवळणी नंतर विचारला जातो बरोबर ना. म्हणून हे तुमचं कोणाचं पौत बिवत आहे तर ज्याचं आहे त्याच्या गळ्यात जाऊन बांधा, त्याला कराटे बुवा लागिमदार नाही. हा कारण तुम्हाला उचक्या लागतात, तुम्हाला सारखा ताच हवा. पौत बांधायचा गणाला, पौत बांधायचं. आमच्या लांजा तालुक्यातले शाहीर आहेत, पण बुवांना असं पौत त्याने बांधलेलं आहे ना, वर्षभर बुवा गायब. हा म्हणून आता माझा विषय बुवा, तुमच्या विषयावर मी बोललेलो आहे. उत्तर आता पण देऊ शकतो, कुणीतरी लाईव्ह युट्यूबला पण टाकलं नाही त्याचं उत्तर. हा बुवा गराडी बुवा काय आडग्या गडूचा बाळगा चला नाही. पण तुम्ही पद्यातनं विचारा, मी पद्यातनं तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही असं मला प्रश्नात विचारू नका असं तोंडाल. तुम्ही कुठच्या पोरीला व्हॅलेंटाईनचा व्हॅन बांधला हो, हे गाण्यातनं मला विचारायचं बुवा. हा नाहीतर बघा दुसरी बारी माझी पण आहे, तुम्ही झोपवली आहे पहिली बारी, मी तसं काय करणार नाही. म्हणून गण कसा आणलाय बघा. कंटाळा नाही येत ना,
सांगितलं आला आला लगेच सांगायचा मी मोठं मोठं ह्याल वडीत राहत नाही कारण माझा आवाज चांगला आहे सगळ्यांना माहिती आहे. हा एकदा दोनदा झालं ठीक आहे पुढे जास्त काय नाही फटाफट फक्त गवळणीपर्यंत जाऊ दे म्हणून नात्या नात्यात फक्त हा दुरावाच दिसतो प्रत्येक जण आपल्या गरजेपुरताच हसतो माया बापालाही पोटच्या पोराचा धार नसतो हे माझं ते माझं म्हणून आपणच आपल्या मनाला फुलवत असतो म्हणून कसा गणातून विषय देतो बघा बुवा त्या गणराला विनंती करतोय की आज जो हा समाज माझा हा समाज ज्याला आपण कोणतरी मोठा आहे असं वाटतंय त्यांना भानावर आण त्या गणराच्या चरणी विनंती करतोय म्हणून खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा नाती सारी हरली माया नाही उरली स्वार्थाचा लागला लळा हे गडा खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा भातुकलीचा समजावशील का सकळा हो खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा नाती सारी हरली माया नाही उरली नाती सारी हरली माया नाही उरली स्वार्थाचा लागला लळा हो खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा हो खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा पोटाला चिमटा काढून ज्यांनी शिकवील लेकराच्या सुखासाठी जीवन वेचील लेकराच्या सुखासाठी जीवन वेचील लेकराच्या सुखासाठी जीवन वेचील केलं साहेब कले कटल जीवन होईल हे सुखकर केलं साहेब कले कटल जीवन होईल हे सुखकर याच आशेवरती आडी वाढवील याच आशेवरती चांदी वाढवील सोशीला या दुःखाच्या कळा हो खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा हो खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा हो खेळ नाही
मंत्रामध्ये काय म्हणतोय बघा. भाऊ बहीण वैरी झाले आज इथे. बघा बहिणीचं नाव सातबाऱ्यावर दिसायला लागलं. 4 लेन रस्ता गेला मुंबई गोवा. बहिणीच्या पण खात्यावर तेवढेच पैसे आले, भावाच्या पण तेवढेच आले. बहीण म्हणते मला पैसा हवंय, भावा तुझं नातं गोतं काय नको. बरोबर ना. म्हणून भाऊ बहीण वैरी झाले आज इथे. रक्ताच्या नात्याला मरगळ आली कशी. बाप जळतो सरणावळ, भांडण हिशावर. बाप जळतो सरणावळ, भांडण हिशावर. त्या रडणाऱ्या आईचा शोक नाही कुणा कळला हो. म्हणून हे गडा खेळ नाही भातुकलीचा, समजावशील का सकळा हो. खेळ नाही भातुकलीचा, समजावशील का सकळा हो. खेळ नाही भातुकलीचा, समजावशील का सकळा. खेळ नाही भातुकलीचा, समजावशील का सकळा. नाती सारी हरली, माया नाही उरली, स्वार्थाचा लागला लळा हो. खेळ नाही भातुकलीचा, समजावशील का सकळा. खेळ नाही भातुकलीचा, समजावशील का सकळा. खेळ नाही भातुकलीचा, समजावशील का सकळा. आणि बघा गवळणीला सुरुवात करतोय. करू ना. डुकराली हा. आता खाली पाणी आहे म्हटलं डुकरा येणारच. बरोबर आहे की नाही. हा तुमची फरमाईश आहे ना. हा एकदा तुझा निरोप घेता नाही. तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले. तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले. ताठ मोदक भरलेले मागे तसेच उरले. गणपती विसर्जनाला निघाले. घरातल्या मोठ्यापासून लहानापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याच्या आवडीचे जे मोदक केले. माझा देव निघाला विसर्जनाला, पण ते मोदक मागे तसेच राहिले. म्हणून तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले. ताठ मोदक भरलेले मागे तसेच उरले. आणि वा गवळणीत म्हणून गेलेत. राजा राणीच्या जोडीला तू शांत घरात ये, असा जाऊ नको रागान. तू शांत घरात ये. ह्या एका शब्दासाठी तू शांत सुशांत आहे ना, ह्याच्यासाठी मी म्हटलं एका वर्षान गडी भेटलाय. हा म्हटलं काहीतरी चांगलं देईल. का म्हणतो मी डुकरा आली, वाघ आलं, चेंड्या आल्या. हा बुवा तुमचा आणि मधीच काय करतो मेलव करणार बार्या. हा गुलामानं फटकी आली तुमच्यावरती. अरे बिबट्या मी आहे, डुकर पण मी आहे. हा तू बिबटी नाहीस, डुकरी नाहीस. हा बरोबर ना. आता डुकराच्या जोडीला शेंड चालेल, डुकरीनच हवी ना. बरोबर की नाही. मग बुवा जेवढं मला तेवढ्यात तुला. आम्ही कुणाला भीत नाही, कच्चं दूध पित नाही, डोंगर का पाणी. बोलला ना. घे परत. हा म्हणू तू शांत घरात ये, असा जाऊ नको रागान.
कुंजवनात खाल्ला तर तुला मी काय करू वाघान. आहे ना बुवा, हा विषय तुमचा गवळणीचा विषय हा कुठच्या ग्रंथात आहे ना, कुठच्या ग्रंथात आहे. तुमच्या गुरुवर्यांना, त्यांच्या गुरुवर्यांना हा सन्मानानं उद्या जावा, सकाळची पॅसेंजर पकडा, झुक 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 कीन गाडी, हा, आणि तिला मुंबईस जावा, मुंबईस, आणि तुमच्या गुरूंना विचारा हे वाघ बिबटे शेल्डा डुकरा काही आली होती. हा, आणि ही असली गाणी कोण म्हणतं माहितीये? ही असली गाणी कोण म्हणतं? आता नमानातनी पेंद म्हणतात. हा, ही गवलं नाही काय? ही गवलं नाही. अरे कुठची आईस आपल्या पोराला म्हणते तुला वाघान खाल्लांत? हा, अरे ही शास्त्रात ज्या श्रीकृष्णानं यमुने डोहामध्ये कालिया मर्दन केला, त्याला असलं वाघ बिबटे हड गुलामा, हा, अगे सुपडा साफ करून नाही तो. हा, अरे संभाजी राजांनी वाघाला फाडला नाही बुवा, बरोबर ना? तर श्रीकृष्ण कुठच्या द्वापार युगातला होता, केवढा माणूस असेल तो, बरोबर आहे की नाही? हे तुमचं आज बिबटे सगळं तुमच्यावरच. म्हणून कसा विषय आणलाय बघा. नको काळजी करू ग तू, नाही जाणार मी रागान. सच्चू मेरा बच्चू, काय म्हणतो श्रीकृष्ण यशोदा माईला? नको काळजी करू ग तू, नाही जाणार मी रागान. कुंजवनात या कान्हान, कुंजवनात या कान्हान, अशा लय लोलवलाल वाघीन. हा, बरोबर आहे ना? वाघाचा विषय आता वाघिणीवर जायला पाहिजे बुवा. कृष्णाच्या लीला पहिल्या समजून घ्या, कृष्ण काय होता आणि गवळण काय गायची ती समजून घ्या. म्हणून आज तुम्हाला कशी प्रेमाची गवळण चांगली देतो बुवा. बघा काय म्हणायचंय. माझ्या मुरलीच्या तालावर तुला नाचावच लागल, आगाऊपणा वाढला तर तुला थोडं खेचावच लागल. सरळ नाही ऐकलीस तर राधे तुला थोडं बोचावच लागल. सरळ नाही ऐकलीस तर राधे तुला थोडं बोचावच लागल. आणि तू म्हणतेस मी झालोय तुझ्या माग पागल, मग आता राधे तुला थोडं सोसावच लागल. आता तुमच्या चोपडीवर तुमचा धरा हातात, हा, तुमचा हातात धरा आणि तुमच्या चोपडीवर लिव लिवा आणि पुसपुस पुसा बुवा. काय होणार नाही आता तुमच्या, कारण पहिल्या बारी तुमचा डोंगर का पाणी झालेला आहे. ओय सचिन बुवा, हा, म्हणून काय लगाव खाली चार. हा, बुवानो जराशी गंमत, जराशी करू. किरीस का गाना सुनोगे? किरीस का? हा, ओ बुवा, किरीस का गाना? हा, हो दे. दिल ना दिया, बोलो ना बोलो क्या किया. बरोबर ना बुवा? असं करता आलं पाहिजे. तुम्ही माझ्यावर वर्षभर केलं नाही ना, तुम्ही माझ्याबरोबर वर्षभर केलं नाही बाऱ्या, हा, तर तुम्हाला आता सवय नाही राहिली बुवा. पण गराटे बुवा गेल्या महिन्यात 2 केला, डिसेंबर मध्ये 2, नोव्हेंबर मध्ये, आता पुढच्या महिन्यात 13ला आहे. हा, गराटे बुवाला वर्षभर आहेत, बरोबर ना? तुम्ही आता जुनवड खोड झालेलो, आता तुम्ही मावशीच्या भूमिकेत गेलो. हा, तुम्ही आता राधा नव्हे, तुम्ही मावशीच्या भूमिकेत. हा, म्हणून प्रेम बंध राधिके जन्मांतरीचे
जपले हृदयात भाव अंतरीचे सांगतो हा श्यामना राधा कृष्णाच्या या प्रेमाला तू लावू नको डागना राधा कृष्णाच्या प्रेमाला तू लावू नको डागना अंतरीचे जपले मी हृदयात भाव अंतरीचे सांगतो हा श्यामला राधा कृष्णाच्या या प्रेमाला तू लावू नको डागना राधा कृष्णाच्या प्रेमाला तू लावू नको डागना कृष्णाच्या प्रेमाला तू लावू नको डागना प्रेमाला तू लावू नको डागना आ तुझ्या माझ्या प्रेमाची अमर कहाणी श्वासावर नाव कोरले तूच माझी राणी श्वासावर नाव कोरिले तूच माझी राणी श्वासावर नाव कोरिले तूच माझी राणी माझ्या मुरलीची मधुरा ही वाणी वाराही गातो आपुल्या प्रेमाची गाणी वाराही गातो आपुल्या प्रेमाची गाणी वाराही गातो आपुल्या प्रेमाची गाणी ओ
झाली आणि बुवा कलगीतुरा उन्नती समाज मंडळ यांच्या नियमाप्रमाणे तुम्ही मला लेखी स्वरूपात विषय दिलेला आहे आणि माझाही लेखी स्वरूपात विषय तुमच्यापर्यंत आहे. कारण माझ्या विषयाला या कलगीतुऱ्यामध्ये 13 वर्ष पूर्ण झाली आणि हे 2026 14वं वर्ष चालू झालंय, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी बऱ्याच शाहिरांनी माझ्या प्रश्नाची वेगवेगळ्या प्रमाणे उत्तरं देण्याची प्रयत्न केला, पण 13 वर्ष कोणाला जमलं नाही. आणि बुवा आज जर तुम्ही जमावलं तर खरोखर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आज तुम्हाला आय लव्ह यू बुवा, हा? आणि एक मोठा नारळ आणि गुलाबाचं फूल तुम्हाला देईन. आणि म्हणून बुवांना लेखी स्वरूपात प्रश्न दिलेला आहे, रसिकांच्या माहितीसाठी सांगतो. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट कोणते होते. बुवा टीप एवढीच आहे, प्रश्न ज्या ग्रंथाधारे दिलेला आहे त्या ग्रंथाधारे जर उत्तर आल्यास नक्की पटवून घेणार. प्रश्नकर्ते आहेत लोकशाहीर माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे आणि मी स्वतः शाहीर सुशांत गराटे. आणि बुवांचा जो विषय आहे यावर्षी माझ्याकडं 2 वेळा त्यांच्या शिष्यांच्या मार्फत आलेला आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या शिष्यांनी ती नाकारली. पण आजही बुवा तुमच्या प्रश्नाचं माझ्याकडे योग्य ते उत्तर नाही म्हणून मी काहीतरी खोटं बोलणार नाही, बरोबर ना. कारण माझ्याकडे घरंदाज वारसा आहे, वडिलांनी 45 वर्ष केला, बरोबर ना. आणि मी आता 2 वर्ष ह्या 3ऱ्या वर्षात पदार्पण करतोय बुवा. म्हणून या ठिकाणी विषय कसा देतो आहे, विषयाचं पद कसं देतोय बुवांना बघा. या कलगीतुऱ्यात नाव गाजतय माझ, विषय देतो तुम्हाला शाहीर हा 1 वर्षान आज. उत्तर देता देता तुमचा सगळा उतरणार माझ, मग कशी कशी ओ सचिन बुवा तुम्ही तुमच्या कलगीची लाज. लय भेटलं रती महारती नाही गावली कुणाला गती. लय बुवा गेल्या वर्षी 25 जण भेटलं, हा या वर्षी अजून दोघच झालंय. हा 3रा कार्यक्रम आहे पण एक सिंगल बारीचा केलाय, दोघच झालंय. असं लय भेटलं रती महारती नाही गावली कुणाला गती. माझ्या विषयाची महती बुवा ऐकून वाटते तुम्हा का भीती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते तुम्हा का भीती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते तुम्हा का भीती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते का तुम भीती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते का तुम भीती. लय भेटलं रती महारथी काय गावली कुणाला गती. लय भेटलं रती महारथी काय गावली कुणाला गती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते तुम्हा का भीती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते तुम्हा का भीती. भेट झाले या वर्षभरान तुमचं लय हाय मोठं घराण. तुमचं लय हाय मोठं घराण. तुमचं लय हाय मोठं घराण. लय गायला धरणात स्वराण आता धरावं लागतील चरण. आता धरावं लागतील चरण. आता धरावं लागतील चरण. त्या उत्तर होईल स्तुती नाहीतर कळेल तुमची मती. त्या उत्तर होईल स्तुती नाहीतर कळेल तुमची मती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते तुम्हा का भीती. माझ्या विषयाची महती न ऐकून वाटते तुम्हा का भीती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते तुम्हा का भीती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते तुम्हा का भीती. लय भेटलं रती महारथी नाही गावली कुणाला गती. लय भेटलं रती महारथी नाही गावली कुणाला गती. माझ्या विषयाची महती न ऐकून वाटते तुम्हा का भीती. माझ्या विषयाची महती न ऐकून वाटते तुम्हा का भीती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते तुम्हा का भीती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते तुम्हा का भीती. माझ्या विषयाची महती ऐकून वाटते तुम्हा का भीती. आणि या ठिकाणी पारी झाले, बरोबर ना. पण बुवा
मला डुक्कर म्हणाले, बरोबर ना, डुक्कर म्हणाले. बुवा आज सुज्ञ रसिक मायबाप आहे, बरोबर ना, चांगली लोक आहेत, चांगली लोक आहेत, म्हणून त्या डुकराचं आणि त्या वाघाचं तुम्हाला उत्तर देत नाही. नाहीतर युट्यूबला जाऊन बघा, युट्यूबला जाऊन बघा, सुशांत घराटेन काय त्याची उत्तरं द्यायला नाहीत. आणि तुम्हाला दुसऱ्या बारीत तुम्हाला काय आपटायची ती आपटा, आपटून आपटून लाल करा. कार्पेट पांढरं झालं तरी चालेल, पण तुमची लाल करा, बरोबर ना. कार्पेट लाल आहे तर पांढरं झालं तरी चालेल, पण तुमची लाल करा. आणि विषयाचं पद गाताना बुवा तुम्ही म्हणून गेलेले आहेत एक विषय की बाबांना बोलवा, बरोबर ना. मी जर तुमच्या कोणाला बोलवलं, आई शपथ सांगतो कुठनं तुमच्या पाणी काढीन ना. कारण लोकशाहीर दत्ताजी घराटे माझे गुरुवर्य आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे नाही मला माहिती नाही बुवा, पण माझी तेवढी योग्यता नाही त्यांचं नाव घेणं एवढं. कारण बुवा म्हणतात मी जग जाहीर आहे, युट्यूबला जाऊन बघा. माझा बाप जग जाहीर आहे ना, हे युट्यूब आता आलं. प्रत्येक गावागावात जाऊन विचारलं ना तरी दत्ता घराटे कोण आहे प्रत्येक माणूस सांगल. ही माणसाची त्या ख्याती होती बुवा. म्हणून तुम्ही जे म्हणाले ते दुसऱ्या बारी तुमचं वक्तव्य तुमचं स्टेटमेंट मागं घ्या, नाहीतर माझ्या बाबावर मग मी तुमच्या ह्याच्यावर गेलो ना. आई शपथ सांगतोय तुम्हाला, हा मी मर्यादा ठेवतोय एका माणसामुळं. एकानं सांगितलं नाही म्हणून म्हणतो पहिल्या बारीत नको 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 म्हणून दुसऱ्या बारीत बोलून असं नाही. पण तुम्ही ते स्टेटमेंट मागं घ्या, कारण माझे गुरुवर्य आज स्वर्गवासी आहेत. मी तुमच्या बरोबर बारी बरोबर केले ना, झोंबल घासल काय साला डांब काय केलंय ना. हा मग बुवा माझ्या बरोबर बारी करा, त्यांना त्या प्रश्नात बोलवा, ह्याव करा. आता ते येणार आहेत काय? येणार आहेत. लोक म्हणतात अजित दादा येणार आहेत, तसं ते येणार आहेत नाही ना बुवा. मग ह्या गोष्टी टाळा. मग जर तुम्ही माझ्या वडिलांवर बोलले हो तर मी तुमच्या कोणावर बोलन हे तुम्ही दुसऱ्या बारीत लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी नमानाची फरमाईश आलेली आहे. त्याआधी एक माझं कोकणावरती एक गाणं एका शाहिराची कटिंग फेमस झाली होती, ती फरमाईश आलेली आहे माझ्या श्याम चितपच्या माध्यमातून. म्हणून रडती सह्याद्रीचं डोंगर सारा बाटवला समिंदर, रडती सह्याद्रीचं डोंगर सारा बाटवला समिंदर, झाली कुलूप बंद खरा परशुरामाची भूमी सोडून चाललाय उठ माझा कोकणकर. अशी एका शाहिराला कटिंग दिली होती, छोटीशी गाण्याचा प्रयत्न केला. आणि एकदा नमनाची फरमाईश आली तेवढी घ्या, कारण नमनाचा सीझन काल झालं ना हो. हा एकदा नमन घ्या. मंदिर आणि हा जो परिसर सजलेला आहे, आज महाशिवरात्रीचा पवित्र असा दिवस आहे. म्हणून काय म्हणायचं आहे बघा, आहे विश्वाचं दैवत हा माझा पुण्याचा गणपती, आहे विश्वाचं दैवत माझा पुण्याचा गणपती, धुबळेश्वराच्या नावानं वाढली गावाची महती, धुबळेश्वराच्या नावानं वाढली गावाची महती, नावानं वाढली गावाची महती, धुबळेश्वराच्या नावानं वाढली गावाची महती, आहे विश्वाचं दैवत हा माझा पुण्याचा गणपती, आहे विश्वाचं दैवत माझा पुण्याचा गणपती, धुबळेश्वराचा नावानं वाढली गावाची महती, धुबळेश्वराचा नावानं वाढली गावाची महती, धुबळेश्वराच्या नावानं वाढली गावाची महती,
माझ्या पहिल्या बारीला पूर्णविराम देतो आणि बुवा परत तुम्हाला एकदा दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि बारी तुमच्या हिशोबाने करा बुवा, तुमच्या हिशोबाने करा, गरम करा, थंड करा, बरोबर ना? पण डुकरा आणि डुकरीनी हे जर परत काढलं ना तर दुसऱ्या बारीत फक्त बघा. आणि खरं सांगतो मी लाईव्ह स्टेजवर सांगतो की मी डुकरासारखा दिसत असेल ना मला काय फरक पडत नाही, कारण मला शक्ती तुला करायला बोलवलेला आहे, बरोबर ना? बुवा जर डुकर आणि बिबटे तुमचं जर परत बाहेर आलं ना, आई शपथ सांगतो तुम्हाला, आई शपथ सांगतो की तोंड दाखवाय जागा ठेवणार नाही. हा हे चॅलेंज नाही किंवा आव्हान नाही बुवा, पण ही विनंती आहे तुम्हाला की शक्तिधुरात ह्या विषयांमुळं हा शक्तिधुरा बाटला गेलाय बुवा. तुम्हाला दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तर तुमचं रामायण महाभारत आहे ना, तर 4 तास लावीत राहू नका. लोकांना सकाळी कामावर जायचं आहे, मला पण माझी दुसरी वारी करायची आहे, बरोबर ना? म्हणून जे काय होईल तर हलू हा 20, 25, 30 मिनिटात द्या आणि मला पण चान्स द्या ही विनंती करतो तुम्हाला आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.